नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज। अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज आपण आज घरी बनवणार आहोत आणि ते सुद्धा कॉर्नफ्लॉवर व तांदळाचे पीठ न वापरता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला मोठे घ्यायचे आहेत। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। तर बटाट्याचे मी अशी साल काढून बारीक काप करून घेतलेले आहे। हे बघा, आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे मी धुवून घेतलेले आहे। इथे आता कढईत पाणी मी गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकायचे आहे। मीठ जास्त टाकायचे आहे आणि त्याचमध्ये आपल्याला 1 चमचा विनेगर टाकायचे आहे। विनेगर नसतील तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता। आता यामध्ये बटाट्याचे केलेले काप आपल्याला टाकायचे आहे आणि आपल्याला हे 5 मिनिटं याच्यामध्ये मीडियम फ्लेमवर चांगले उकळून घ्यायचे आहेत। तर 5 मिनिटं इथं झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता हे एका चाळणीत मी काढून घेतलेले आहे आणि आता हे थंड करून घ्यायचे आहेत। हे बघा, आपले बटाट्याचे काप थंड झालेले आहेत। इथे मी कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे। आता यावर आपल्याला ते बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहे आणि हाताने असे पसरून घ्यायचे आहे आणि एकदम कोरडे होऊ द्यायचे आहे। याच्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक नाही राहिले पाहिजे। कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे। असे एक एक सोडायचे आहे आणि हे आपल्याला 50%च फ्राय करायचे आहे। तर हे आपले 50% फ्राय झालेले आहेत। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। आता हे सर्व फ्राय झाल्यावर आपल्याला हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे थंड झालेले आहेत। आता हे आपल्याला पुन्हा एकदा फ्राय करायचे आहे। म्हणजे आपल्याला 2 वेळेस हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे, तेव्हा आपले फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होतात। आता हे मी पुन्हा एकदा तळून घेते। तर आपले फ्रेंच फ्राईज मस्त इथं कुरकुरीत तळून झालेले आहेत। आता हे आपण सर्व एका ताटामध्ये काढून घेऊया। हे बघा, किती मोकळे झालेले आहेत हे। आता यावर आपण मिरची पावडर टाकून घेऊया। त्याचबरोबर चाट मसाला टाकून घेऊ आणि थोडेसे आपण मीठ टाकूया। पहिले पण आपण मीठ टाकलेले आहे, त्यामुळे आपण थोडे मीठ टाकून घ्यायचे आहे। आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया। हे बघा, किती मोकळे आणि सळसळीत आपले फ्रेंच फ्राईज इथे तयार झालेले आहेत। एक मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, किती छान आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत ते। तर अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत आणि ते सुद्धा कॉर्नफ्लॉवर तांदळाचे पीठ न वापरता एकदम कुरकुरीत। तर अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज एकदा तुम्ही पण नक्की बनवा आणि तुमचे फ्रेंच फ्राईज कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची ही रेसिपी कशी वाटली ते पण सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।